टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। सातारा जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे। यामध्ये प्रामुख्याने पाहायला गेलं तर सध्या मी सातारा शहरात आहे आणि आज सकाळपासूनच पावसाचा काहीसं प्रमाण जे आहे ते वाढलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये मुसळधार असा पाऊस जो आहे तो घाटमाथ्यांवर पडत आहे। याबरोबरच सातारा शहरात पावसाची उघडझाप जी आहे ती होताना पाहायला मिळत आहे। पश्चिम भागामध्ये पावसाचं प्रमाण वाढल्यामुळं जो पाणी जे आहे ते धरणांमध्ये वाढण्यास सुरुवात झालेली आहे। यामध्ये आज सकाळचा जर पावसाचा विचार केला तर जवळपास कोयना धरणातून 12,100 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग जो आहे तो सध्या सुरू आहे। याबरोबरच धोममध्ये 3,500 क्युसेक इतकं पाणी या ठिकाणी सोडलं जात आहे नदीपात्रामध्ये। धोम बलकवडीमध्ये 3,064, याबरोबरच कन्हेर 1200 क्युसेक्स, उरमोडी 450 क्युसेक्स असा विसर्ग जो आहे तो सध्या या नदीपात्रांमध्ये सुरू आहे। सध्या कृष्णा नदीच्या पाणीपातळीत देखील वाढ झालेली आहे। याबरोबरच वेण्णा नदीचं पाणीपातळी देखील वाढलेली आहे। त्यामुळं नदीलगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। कॅमेरामन तुषार जाधवसह संतोष नरवडे, TV9 मराठी, सातारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।